नमस्कार, मी निशिगंधा. दिल्लीतल्या जंतर मंतर नंतर आता झारखंडच्या रांची शहरात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करताना दिसत आहेत. गेल्या 15-16 दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन चालू आहे. झारखंडमध्ये JPSC आणि JSSC या 2 स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळे झाल्याचं उघड झालं. 1-2 नाही तर तब्बल 7 परीक्षांच्या बाबतीत हा वाद आहे. काही परीक्षांचे पेपर फुटी झाली, पेपर लीक झाले, तर काहीच्या निकालात घोळे. ह्या सगळ्या परीक्षांदरम्यानचा वाद समोर आला आणि विद्यार्थी त्याविरोधात रस्त्यावर उतरले. ह्या 7 परीक्षांमध्ये किती विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलं असेल, तुम्ही विचार करा. ह्या विद्यार्थ्यांच्या साध्या सोप्या मागण्या आहेत. त्यांची पहिली मागणी की ज्या परीक्षांदरम्यान घोटाळा झालाय त्या सगळ्या परीक्षेचे पेपर रद्द करण्यात यावेत आणि त्या पुन्हा नव्याने घेण्यात याव्यात. सोबतच या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी आणि पेपर फुटी संदर्भात कडक कारवाई व्हावी, दोषींना शिक्षा व्हावी. या साध्या सोप्या मागण्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण होत नाहीयेत. ते कुणाचा राजीनामा मागत नाहीयेत, पण सरकार अजूनही त्यांच्याशी बोलायला तयार नाहीये. या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांचं सरकार असून ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर काँग्रेसही या राज्यात सरकारमध्ये आहे. गेली अनेक दिवस या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. कुठल्या नेत्यांकडून त्यांना पाठिंबा मिळत नव्हता. CJPच्या वेळी जे सगळे बोलत होते त्यांनी सुद्धा या झारखंडच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. याच आंदोलनात काल म्हणजे 7 ऑगस्ट रोजी एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या आंदोलनात AISAची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा सहभागी झाली होती, पण यावेळी तिला स्टेजवरून हाकलून तर देण्यात आलं, शिवाय तिच्यावर रॅली दरम्यान शाई फेकही करण्यात आली. सध्या या प्रकरणांची खूप चर्चा होताना दिसते. या झारखंडच्या विद्यार्थ्यांचा नेहा बोराला का विरोध आहे हे समजून घेण्यासाठी ती नेमकी कोण आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. तेच मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. झारखंडचे विद्यार्थी आंदोलन करतायत. CJPनं त्यांना जाऊन पाठिंबा देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी पाठिंबा तर दिला, पण तो ऑनलाईन दिला. झारखंडमध्ये CJPचे कुठलेही नेते पोचले नाहीत. जेव्हा अभिजित दिपकेशी यावर चर्चा करण्यात आली, त्याला ह्याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला की मला टायफॉइड झालाय. पण त्याला जेव्हा टायफॉइड झाला होता तेव्हा कुठल्या तरी CJPच्या नेत्यानं या रांचीला जाणं आणि CJPच्या कडून झारखंडच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणं अपेक्षित होतं, पण असं काहीही घडलं नाही. अभिजित दिपकेचं म्हणणं होतं की मला टायफॉइड झालाय आणि आम्ही सगळेजण 30 दिवसांच्या आंदोलनानंतर खूप थकलो आहोत, म्हणून आम्ही रांचीला जाऊ शकत नाही. पण खरं तर हे होतं की हे सगळे CJPचे नेते संभाजीनगरमध्ये आले होते आणि तिथे पुढे काय प्लॅन करायचा यावर त्यांची बैठक सुरू होती. ह्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलेले आहेत. गवर्नमेंट कुछ भी नहीं सुन रही. हम लोग चाहते हैं सर, आपसे विनती कर रहे हैं प्लीज कि आप एक बार आ जाएं. हम लोग कभी सुनते हैं पूरी कोशिश करेंगे वहाँ आने की. अभी भी टाइफाइड हो रखा है. मैं अभी जाना एकदम पूर्ण टीम या ना, पूर्ण टीम हाँ. ही झाली CJPची दुटप्पी भूमिका. दुसरी गोष्ट, दुसऱ्या कुठल्या नेत्यांनीही ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. म्हणजे जेव्हा CJPचं आंदोलन चालू होतं तेव्हा राहुल गांधींनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशी मागणी केली होती. पण जेव्हा राहुल गांधींच्याच काँग्रेसचं सरकार असलेल्या झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन करतायत तेव्हा मात्र त्यांनी एज्युकेशन सिस्टीमला दोषी ठरवलं. राहुल गांधी तर स्वतः इथे गेलेच नाहीत. त्यांनी त्यांच्या समर्थकांना या झारखंडच्या रांचीमध्ये होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पाठवलं. त्यांची सहकारी म्हणजे नेहा बोरा. आता ही नेहा बोरा कोण आहे तर ती AISA म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. AISA ही डाव्या विचारसरणीची कम्युनिस्ट पार्टीची विद्यार्थी संघटना आहे. गेली अनेक वर्ष ही भारतात कार्यरत आहे. AISA मध्ये ही नेहा बोरा 2018 साली सामील झाली होती. 2018 नंतर नेहा बोराला राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलं. तिच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. सध्या ती JNU मध्ये आर्ट्स अँड एस्थेटिक या विषयावर PhD करते. पण अभ्यासाच्या ऐवजी ती वेगवेगळ्या आंदोलनातच सहभागी होताना जास्त दिसते. CJPच्या आंदोलनात देखील नेहा बोरा सहभागी झाली होती. तिनं अनेक दिवस अन्नत्याग उपोषण केलं होतं.
CJPच्या आंदोलनावेळी नेहा बोराची भूमिका होती की धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री म्हणून नीट पेपर फुटी प्रकरणी झालेल्या घोटाळ्याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा। सरकार को कोई पूछे कि पेपर लीक हो गया है, आप इसकी जवाबदेही क्यों नहीं दे रहे हैं, तो सरकार सिर्फ ये बोलती है कि हम थोड़ी कराते हैं, NTA करवाता है। लेकिन NTA को जो इस पूरे सिस्टम के सेंटर में लाया है वो आप ही की सरकार है। NTA को जो लेजिटिमेसी प्रोवाइड करता है, उसके एजुकेशन व्यवस्था को, उसके परीक्षा करवाने की रीजनिंग को जो लेजिटिमेसी प्रोवाइड करता है वो धर्मेंद्र प्रधान है। इसलिए अगर NTA फेल करता है तो मतलब धर्मेंद्र प्रधान फेल कर रहा है, इसलिए उसके इस्तीफे की मांग हमारी प्रमुख मांग है। दुसरी गोष्ट, अमित शहांनी देखील राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान मोदींनी देखील या प्रकरणात राजीनामा द्यावा असं स्वतः नेहा बोरा म्हणाली होती। जेव्हा नेहा बोरा झारखंडमध्ये गेली तेव्हा तिने तिथल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं अपेक्षित होतं, पण घडलं असं काहीच नाही। नेहा बोराचे झारखंडमध्ये जाता सूर बदलले। ती म्हणाली की या सगळ्या परीक्षा पुन्हा नव्यानं घेण्यात याव्यात, ह्या प्रकरणी जी ब्लॅकलिस्टेड संस्था आहे तिला हटवण्यात यावं आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी। जितने भी छात्र आंदोलन कर रहे हैं इस चीज की मांग को लेकर के कि 14वीं JPSC और JSSC CGL का जो एग्जाम हुआ है उसमें जो भारी अनियमितता हुई है, घोटाला करप्शन हुआ है, इस एग्जाम को परीक्षा को रद्द किया जाए और तुरंत री एग्जाम का शेड्यूल आए ताकि नियमित रूप से भर्तियां वापस हो सके। ये जो डिमांड है यहाँ पे मौजूद छात्रों की, उनको मैं यहाँ से समर्थन देती हूँ, आयसा की तरफ से समर्थन देती हूँ। जेव्हा नीट पेपर प्रकरणी तुम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेता तेव्हा झारखंडमध्ये तर 7 परीक्षांदरम्यान वाद आहे। तिथल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी तुम्ही का करत नाही? याच कारणामुळे कदाचित नेहा बोराला झारखंडच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला। ती जेव्हा स्टेजवर भाषण द्यायला गेली तेव्हा काही मिनिटातच तिला तिथून हटवण्यात आलं। त्या जा रहा है, तस्वीर देख सकते हैं नेहा बोरा को किस तरह से मंचों से उतारा जा रहा है और ये तमाम जो परिवार है वाले हैं वो चिंतित है और वहीं परिवार वालों का कहना है कि मंच से बाहर निकल जाइए। तिने रांचीमध्ये विधान भवनापर्यंत मार्च काढायचं, आंदोलन करायचं ठरवलं। ह्याच आंदोलनादरम्यान, रोड मार्च दरम्यान नेहा बोरावर एका व्यक्तीनं शाई फेक केली। नेहा बोरावर शाई फेकलेल्या व्यक्तीला त्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की ती देशद्रोही आहे, त्याच्यामुळे तिला ह्या आंदोलनात सहभागी होण्याचा काहीही अधिकार नाहीये। नेहा बोरा पसंद नहीं है, वो उमर खालिद का समर्थक है, इसीलिए फेंके। ठीक है, इन लोगों को कोई औकात नहीं है, लोग देशद्रोही है। तो असं का म्हणाला असेल याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते। नेहा बोरा ही ओपनली उमर खालिदला सपोर्ट करते। हा उमर खालिद कोण आहे? तर तोच उमर खालिद आहे जो काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याची स्वप्न पाहत होता। Kashmir neither belongs to India, Kashmir neither belongs to Pakistan. Kashmir belongs only to the people of Kashmir. Program is basically about against the occupation of Kashmir by the Indian state, and I make it very apparent here, I'm not from Kashmir, but I believe that what is happening in Kashmir is in an Indian occupation of Kashmir. हा तोच उमर खालिद आहे ज्यानं अफजल गुरु हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है अशा घोषणा दिल्या होत्या। तोच उमर खालिद आहे जो अफजल गुरुच्या फाशीच्या विरोधात रस्त्यावर उतरत होता, आंदोलन करत होता। कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा अशा घोषणा देत होत्या। ही नेहा बोरा त्याच उमर खालिदला सपोर्ट करते। नेहा बोराचे वडील हे आर्मीत होते, त्यांनी देशसेवेसाठी आपलं अख्खं आयुष्य घालवलं असेल। काश्मीरला भारताचा भाग ते समजत असतील आणि तो कायम ठेवण्यासाठी ते सीमेवर लढले देखील असतील, पण त्यांचीच मुलगी असलेली नेहा बोरा ही काश्मीरला स्वतंत्र भाग मानणाऱ्या, वेगळं मानणाऱ्या उमर खालिदला सपोर्ट करते। जैसे जब मेरे फैमिली को पहली बार पता चलता है कि मैं लेफ्ट के किसी संगठन से जुड़ी हूँ, तो मेरे फादर तो फौज में है, तो वो मुझे सबसे पहला एग्जाम्पल यही देते हैं कि हमारे लोगों को मारा जाता है और तुम्हारे ही लोग मारते हैं, तुम इनके साथ कैसे जा सकती हो, बहुत कुछ रहता है। मेरे फादर ने मुझसे 10 साल से बात नहीं की है इसी वजह से, क्योंकि मैं इस पॉलिटिक्स से जुड़ी हुई हूँ। आणि हा उमर खालिद देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या आतंकवादी असलेल्या अफजल गुरुच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात रस्त्यावर उतरतो। कालही जेव्हा नेहा बोरावर शाई फेकण्यात आली तेव्हा तिच्यासोबत आलेल्या अनेक समर्थकांनी आम्ही उमर खालिदला सपोर्ट करतो, पाठिंबा देतो असं उघडपणे सांगितलं। तो व्हिडिओ तुम्ही पहा। हम लोग उमर खालिद के समर्थक हैं और शायद ये बात, अगर जो उमर खालिद एक ऐसा व्यक्ति था जो कि इस पूरे देश को एक सूत्र में मानना चाहता था, वो धर्म जात भेदभाव से अलग था, पर वो एक ऐसा देश चाहता था जिसमें सबको समान हो, और हम लोग ऐसे समानता और विकसित देश की ही मांग करते हैं।
तो अगर वो ये कह रहा है तो हम लोग प्राउडली कह सकते हैं कि हाँ हम उमर खालिद के समर्थक हैं। ही आहे नेहा बोरा आणि तिची कहाणी. झारखंडच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमच्या आंदोलनात देशविरोधी शक्तींनी सहभागी होऊ नये, कुठल्याही राजकीय पार्टीनी आम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू नये, आम्ही आमची लढाई लढतोय, आम्हाला लढू द्या, असं झारखंडच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच त्यांनी नेहा बोरासारख्या AISAच्या राष्ट्रीय अध्यक्षाला विरोध केला. नेहा बोरावर शाईफेक करण्यात आली, ती योग्य होती की अयोग्य, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.